कोकणातला हा निसर्गरम्य परिसर बिळवस गाव. आम्ही या साईडला आलेलो आहे मालवणला. आता आम्ही व्हाळाकडे चाललोय मित्रांनो. खूप छान वाटतंय बघा. काय निसर्गरम्य परिसर आहे. एकदम प्रसन्न वाटतंय. गणपतीसाठी आलेलो आहे आम्ही. खूप मजा येते. खूप भारी वाटतं एकदम. चला जाऊया व्हाळाकडे. मित्रांनो तुम्हाला छान छान गोष्टी आणि गाव सुंदर दाखवायचा प्रयत्न करत आहे. ही आहे प्राची. चल पराग. चला आणि आपले टप ठेवून येतले वा टप ठेवून येतले बघा मित्रांनो. घे बादली हातात. धनु हाय कर. तुझ्या हाय कर. येतोय. चला करा व्हिडिओ. जाते कपडे पाडता लाव. जास्त तो काका त्यालाच धुवायचा आहे. त्यासाठी घेऊन चाललाय आम्ही. आम्ही आता वाळ्यात चालले मित्रांनो. ही विहीर आहे. ही विहीर. हा वाळ्यात जाण्याचा रस्ता आहे मित्रांनो. सगळे आम्ही जे आलोय परिवार फॅमिली पूर्ण आम्ही चाललोय आता व्हाळाकडे. खूप मजा येणार आहे. खूप मस्त वाटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. कोकणात या गावी बिळवस या गावी आम्ही आलोय. मस्त वाटतंय. खूप मस्त वाटतंय. हो केळीची झाडं बघा. नारळाची झाडं बघा. पोफळीची झाडं. खूप सुंदर वाटतं इकडे मला. खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे. हा रस्ता आहे. धनु धनश्री नवीन यूट्यूबर आहे. तिला सबस्क्राईब करा. मी पण नवीनच आहे. मला पण सबस्क्राईब करा. हे आमचं व्हाळाकडे आलोय आम्ही. हे बघा आम्ही आलोय व्हाळाकडे. सगळेजण उतरत आहेत व्हाळाचे. कपडे धुवायला आलोय. बहिणीला ते काय ना परवा ना आपण नाहीला. हा परवा नाणार ना तुम्ही. ओ भाऊजी हा परवा नाणार ना तुम्ही. परवा परवा नाही नाही नाणार इकडे संध्याकाळी विसर्जनला नाही राहणार. नाणार जाणार आहे आम्ही. त्यांना घेऊन जाणार मी. असं नाही रे आता पूर्ण. खूप छान वाटतं ना एकदम.
पहिले पण मीच केलेले. हे काय काय माहित काय लावलंय मी कोणी केलं ते? काय केलं मी कोणी केलं? साऊ तूने हो शाहू दादा धू तो चेहरा आता. हा ठेव ना, झालं ना. तर आज घरी बनवणार आहे मोदक पूजा बनवायला बसलेली आहे. मोदकाचा आकार बघा एकदम परफेक्ट आलेला आहे. मोदक चुलीवर शिजायला ठेवले. या साईडला धनू भेंडी फ्राय करते. तर आता आपण आहे ना बाकीची लोक कुठे बसले ते बघूया. तर सर्वांनी गणपती बाप्पांचं दर्शन घ्या. आता थोड्या वेळात नैवेद्याचं ताट लागलं की मग आपण आरती करायला घेऊया. तर आता आपण आहे ना लाईटी बंद करून घेतलेल्या आहे, कारण लाईट आहे ना मध्ये मध्ये थोडी जाते, त्याच्यामुळे ना लाईट बंद करून घेतलेल्या. फक्त गणपती बाप्पांच्या इथलं डेकोरेशनच्या लाईटी चालू ठेवल्यात. तर आता आपण आहे ना एका साईडला बघूया. आमचे सगळे भाव बसलेले आहेत. तर हे बघा एका साईडला आमचे भाव बसलेले आहेत. एक भाव आहेत ते तोंडाला फेसपॅक लावून बसलेले आहेत. आणि आम्हाला एक भाव काय करतायत काय माहिती, कसल्या विचारात आहे. इथे आहेत नवरा. कन्हैया भागवत. तर आज संध्याकाळी खेळणार आहे हौजी. आज आमच्याकडे भजन आहे. भजनाचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला लवकरच येईल. भजनाला आमच्या घरी मिसळपाव बनवणार आहे, तर त्याची रेसिपी सुद्धा तुम्हाला आम्ही शेअर करू. हो, आता दुपारी जेवण झाल्यानंतर सगळेजण आम्ही इकडे बसणार हौजी खेळायला. ही अशीच भांडणं चालू असतात घरी. आम्ही सगळे भाऊ बहिणी एकत्र आलो की आम्ही असंच एन्जॉय करतो एकदम. हा झोपलाय ना तोंडाला फेस पॅक लावून, तो आमचा सर्वात लहान भाव आहे आणि आम्ही त्याला खूप पिडतो. भावाला राग आलाय आम्ही त्याचा व्हिडिओ काढते म्हणून. तर दुपारचे 12:30 वाजले आणि तरी पण वातावरण बघा इतकं सुंदर आणि प्रसन्न वाटतंय ना. हा आमच्या घराच्या समोरचा परिसर आहे. जेव्हा पण पाऊस पडतो ना आणि पावसाळ्यामध्ये ना ह्याच्यामधून असे छोटे छोटे झरे सुद्धा वाहतात. इतकं सुंदर वाटतं ना बघायला. हे असं पूर्ण डोंगराळ भाग आहे. पूर्ण गवत वगैरे उगवलंय त्याच्यावरती. हे आमचं घर आहे. आम्ही थोडं उशिरा आलोय गावी. 11 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करायला आलोय, कारण आमच्या घरी सुद्धा गणपती बसतात.